ऐका काय चालू आहे डिटेलमध्ये सांगतो. हे जे आहे ना, याला म्हणतात भनभनी. ह्या गोष्टी ज्या आहेत ना, या भनभनींच्या गोष्टी आहेत. मी खूप खूप दिवसापासून यांना ऑब्झर्व करतो. खूप दिवसापासून मी खास करून सुप्रिया ताईला सांगतो, ह्यांचा नाद सोडा. आयत्या लोकांचा नाद सोडा. कारण त्या दिवशी रात्री मी जेव्हा ध्यान करत होतो ना, म्हणजे आध्यात्मिक, मी लेफ्टी जेस पण ते असो ध्यान करत होतो ना, हे जे आहेत इथली संस्कृती नष्ट करतायत. या संस्कृतीमध्ये ना कधीही घंटी वाजवायचं नव्हतं, कधीही, नेवर. आणि वर्डिंगचं कधी नव्हतीच, म्हणजे असं बोलायचं कधी नव्हतं, गायन होतं ते. याने त्या गायन म्हणजे कसं म्हणता येईल, एक फ्रिक्वेन्सी होती बोलायची. पण ह्याला जे म्हणतात, हे जे करायलेत, याला म्हणतात आध्यात्मिक गुन्हेगारी, स्पिरिच्युअल क्राईम. हे स्पिरिच्युअल क्राईम आहे. याचं जर सरळ उदाहरण द्यायचं म्हणजे इथून का घडलं, कारण स्पिरिच्युअल लेवलला खूप खूप स्ट्रॉंग आहे मी, खूप स्ट्रॉंग आहे. पण जे ट्रान्समीटर जे आहेत ना, ते ह्यांचे आहेत, ह्यांनी कंट्रोल करून ठेवलेले आहेत. तर जे मॅसेज जे चालला आहे युनिवर्समध्ये, या लोकांमुळं खूप चुकीचा मॅसेज जातं. कोणते? आयते लिंगवाले. तर आधीच्या काळात कसं होतं, हे असे घंट्या वाजवणं वगैरे नव्हतं. वाद्य होते वेगवेगळे. हे जे हाय फ्रिक्वेन्सी पीच आहे ना, ही नव्हती. आणि जे वर्डिंग जी होती ना, ती असं कधीच नव्हतं की असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. आणि आता इतक्या दिवसापासून मी यांना ऑब्झर्व करतो. आता लोकांना पण कळून चुकलं की मी कोण आहे. तर एवढं लक्षात असू द्या, हे जे लोक आहेत ना, माणसामध्ये विचार कसे इम्प्लॅन कसे करायचे, माणसाच्या डोक्यामध्ये विचार कसे इम्प्लॅन करायचे, हे यांचे जास्त प्लॅनिंग राहते. तर आज मी उठलो, आज सांगतो. आज जे यांनी म्हटले ते वेगळं होतं. आणि रोज वेगळं बोलतात, रोज वेगळं बोलतात, पिच वेगळं बोलतात. आणि यांच्यासाठी जर असेल ना काही, तर इतक्या काय म्हणतात ते, आतून बोलतात. म्हणजे कसं, यांच्या मनातून आतून, आहेतच ते हरामखोर आहेत, त्याच्याबद्दल ते बोलावंच लागणार. म्हणजे हे तर समजा राहायचं आहे तुम्हाला इथं, तर तो ते त्यांच्या ज्या गोष्टी आहेत, काय म्हणतात हे, ते हे, देथारा म्हणजे राहायला, म्हणजे आम्हाला, म्हणजे ते निसर्गाला म्हणतात की इथं राहायला आम्हाला जागा द्या. पण त्या गोष्टी त्यांनी एकदम मनातून बोलतात. पण मग ते जेव्हा येतात ना, आणि यांच्या याच्यामध्ये कधी लक्षात ठेवा, यांचा आत्मलिंग रावणाला दिलेला आहे यांनी, म्हणजे यांच्या भाषेमध्ये आत्मलिंग रावणाला दिलं. पण हे असं काय नव्हतंच ना, हे चुकीचं सगळं करतात, चुकीचं घडवतात. आता 2-3 दिवस मी काही बोललो नाही का, कारण तसा वेळच होता. आणि पैशाचा यांनी लक्ष्मीला पळवलेला इथनं. सगळ्यात मेन म्हणजे जी पण लक्ष्मी आहे ना इथली, ह्या आयत्या लिंगावाल्यांनी पळवलेली आहे. खूप तसं काही आहे याच्यामध्ये, उदाहरण आहेत, प्रूफ आहेत की हे लोक क्राईम करायलेत देवाच्या नावावर. आणि तुम्ही कधीही, कोणताही माणूस असो, साधातला साधा, जे म्हणतात ना, काय नाव आपले, संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडातून वेद बोलवले, तर
तर रेड्याच्या तोंडातून वेद नाही बोलवले, तर त्या रेड्यासारख्या चेहऱ्याचा एक माणूस होता, त्याच्याकडून ते वेद वधवून घेतले. तर त्याला ते रेड्या म्हणतात. हे पहिलेपासून क्राईम करत आलेले, तर आत्ताही करायचे, पुढेही करणार. हे हमेशापासून माणुसकीचे दुश्मन जे म्हणतात ना, माणसाचे दुश्मन, हे धर्माचे लोक आहेत. आणि खास करून तर माझ्या आजूबाजूचे लोक आहेत ना ते. आता याच्यात तुम्हाला सगळ्यात आध्यात्मिक क्राईम जे झालेलं आहे, आता बाकीच्या लेवलला, वरच्या लेवलला जास्त जाणार नाही, सांगणार नाही. जे दादाचा ॲक्सिडेंट झालेला आहे ना, त्याची लोकेशन बघा, जिथं लोकेशन बघा. आणि माझ्या शहरातली, जिथं मी आहे ना, माझ्या शहरातली लोकेशन बघा. जिथं ॲक्सिडेंट झालं आहे ना, तिथं यांचं मंदिर आहे, ह्या लोकांचं मंदिर आहे. सॅटेलाईट इमेज घ्या, माझं शहर आहे नांदेड, सेम पॅटर्न आहे, सेम सगळं आहे. जिथं प्लेन उतरतो त्याच्या साईडलाच ते आहेत. हे सगळं काय असं वाटतं की यांनी ठरवून केलं म्हणता येत नाही, ठरवूनच केल्यासारखं म्हणता येईल त्याला. पण ते म्हणतात ना हिप्नोटाईज करणं, तर हिप्नोटिझम यांच्याकडे असल्यामुळे तिथले पायलट क्षणात ते चेंज करतात. खूप लय मोठे क्रिमिनल आहेत ते. त्याचबरोबर हे काय काय नाही, क्रिमिनलच आहे, दुसरं काही नाही. यांच्याबद्दल काय सांगावं. आणि यांचं जे पॅटर्न आहे, ही जी भाषा आहे आपली, ही जी मराठी भाषा आहे, प्राकृत भाषा आहे, याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये असं कोणी हे केलं. ज्ञानेश्वराला पण यांनी खूप परेशान केलेलं आहे, जेव्हा सगळं खरं सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि व्हाय म्हणजे युनिव्हर्सिटी म्हणजे या इतिहासामध्ये हे भटोडेच का हमेशा राहतात. मला हे विचारायचं आहे की ह्या इतिहासात हेच का विरोधात राहिलेलं आहे. संभाजी महाराज असो, संत ज्ञानेश्वर असो, संत तुकाराम असो, संत चोखामेळा असो, मीरा असो, इवन श्रीकृष्ण पण असो, व्हाय हे भटोडेच का असतात. आणि शिवाजी महाराजांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा हेच का होते. कधीतरी विचार केला की नाही, आज पण हेच का आहेत. कधी संपणार याचं काय पॅटर्न आहे. आणि दुनिया बदलायची म्हणतात, वरून ते ब्रह्मकुमारीवाले म्हणतात यांना देव दिसला, यांनी घरात बसले होते, डोळे उघडून हे सगळे बघतात, मग यांच्या घरात लाल कलर आला, मग एकदम ते केशरी झाला, मग घर जगमगून गेलं. आणि पॅटर्न काय, शेवटी दंगे. त्यांचे बघा, त्यांच्या फोटोवर त्यांनी हिंदू मुस्लिमचे दंगे यांनी ऑलरेडी केलेले आहेत. म्हणजे यांचं सगळं फिक्स आहे, सगळं ठरलेलं आहे, फक्त यांच्यासाठीच, दुसरं काही नाही. आणि अजून एक मधली गोष्ट, सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो, हे जे भटोडे जे रिच्युअल घेऊन आलेत ना, हे सगळे इजिप्शियन आहेत. कळलं. आर्य वेगळे, हे भटोडे वेगळे. मग पॅटर्न बनवणं, 4 ह्याच्यात आणणं, असं नव्हतं हे, म्हणजे यांनी आणलेलं आहे. आणि वैदिक काळ कोणता आहे, आता 2000 वर्ष जुना असतं वैदिक काळ, का जास्त जुना आहे का. इतिहास आहे, वाचा, लिहा, वाचून बघा. एकच एक का विरोधी आहेत, माणुसकीचे विरोधी म्हणतात ना, तर हे आहेत. स्वतः खूप शहाणे समजतात. बघू आता यांचं कुठपर्यंत चालते. विसरू नका, हमेशा हेच असतात आपल्याकडे. ही जी संस्कृती आहे, खूप रिच कल्चर होतं. ही काय 1-2 वर्षाचं, 1000 वर्ष 2000 वर्षाची संस्कृती नाही आहे. हे जेव्हापासून हे आले तेव्हापासून धिंगाणाच सुरू झालेला आहे या पृथ्वीवर. बाहेरून आलेले आहेत. आर्य पण बाहेरचेच आहेत, सुवर्ण पण बाहेरचे आहेत, इथं ब्राह्मण पण बाहेरचेच आहेत. समजलं. लाल सलाम.